सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर वती त्या पंचवटीमध्ये येऊन पुन्हा ती मायावी सीतेला विनंती करतात की आता तुमचं काम झालं, ते मायावी रूप टाकून द्या आणि खरं रूप धारण करा. आणि खरी सीता पुन्हा विमानामध्ये बसवतायत आणि प्रभू रामचंद्रजी अयोध्येच्या दिशेने येत आहेत. इकडे हनुमंतराय अगोदरच आलेले असतात. रामचंद्रजी येत आहेत लंकेवरती विजय रावणाला मारून. ही बातमी ज्या वेळेला अयोध्येतल्या सगळ्या लोकांना कळते, भरताला कळते, त्यावेळेला सगळ्यांना आनंदी आनंद होतो. आपला राम येतोय, आपला राम येतोय. आणि सगळे 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 अयोध्यावासी आपल्या आपल्या आता घराला सजवू लागले. गुढिया तोरणे उभारल्या गेली, सुंदर 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 वाद्य वाजू लागले. आणि सनैया चौघड्याच्या आनंदामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये सगळी सगळी अयोध्या नगरी सजली होती. आणि प्रभूच्या स्वागतासाठी सगळी अयोध्येच्या बाहेर सरयूच्या काठावरती येऊन थांबले होते. हातामध्ये जयमाला होती परमात्म्याला परिधान करण्याकरता. आणि सगळे सगळे अयोध्यावासी परमात्म्याची आतुरतेने वाट बघत होते. जसं आकाशातून ते विमान येत असलेलं पाहिलं आणि सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये सीताराम भगवान की जय, भगवान की जय, सीताराम भगवान की जय. परमात्मा विमानामधून खाली उतरतात. अगोदर आपल्या अयोध्येचे रजकन आपल्या मस्तकाला लावतात. कारण जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी महान असते. आणि म्हणून आपल्या जननी जन्मभूमीला नमस्कार करतायत. आणि मगच शरयू मातेला नमस्कार करून अयोध्येतल्या सगळ्या भाविकांना नमस्कार करून अयोध्येत प्रवेश करतायत. भरताची भेट होते आणि सज्जना हो भरतजी परमात्म्याचं स्वागत अयोध्येमध्ये करतायत, रथामध्ये बसवतायत. आणि सगळ्या अयोध्या नगरीमध्ये वाजत गाजत परमात्म्याचं स्वागत करतायत. सगळ्या अयोध्येमध्ये जिकडं तिकडं आनंदी आनंद वातावरण होतं. वशिष्ठ महामुनी आणि परमात्मा प्रभू रामचंद्रजीची भेट जाते, दर्शन घेतायत. आणि सज्जना हो परमात्मा अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर लगेच वशिष्ठ महामुनींनी सूचना दिली की आपला राम उद्या राजा होणार आहे आणि सगळ्यांनी तयारी करा. 14 वर्षाचा वनवास संपून माझे प्रभूजी आज अयोध्या नगरीमध्ये आले होते. आणि सज्जना हो परमात्मा श्री रामचंद्रजीचा अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर सीता रामासह राज्याभिषेक सोहळा अनेक साधू ऋषी मुनीच्या वतीने समापन्न होतोय. आणि सज्जना हो जी सगळ्या अयोध्येवासियांची इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होते की प्रभू रामचंद्रजी सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होत आहेत. आणि सज्जना हो अयोध्येचं राज्य माझे प्रभू श्री रामचंद्रजी स्वीकारतायत. आणि अयोध्येचं राज्य 11,000 वर्ष परमात्मा श्री रामचंद्रजीने केलं. आणि सगळ्या अयोध्येवासियांना प्रभू रामचंद्रजीने आनंद दिला. झाले राम राज काय उने आमासी, झाले राम राज काय उने आमासी, झाले राम राज काय उने झाले राम धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी, धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी, झाले राम राज काय उने आमासी, झाले राम राज काय उने आमासी. धरणी धरी पिके गाई ओळल्या मैसी, धरणी धरी पिके गाई
जळिता कांदिता जळिता कांदिता जळिता काटिता जेवी तागे बाई राम वेळोवेळा प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम राज्य झालं 11,000 वर्ष रामाने राज्य चालवलं आणि 11,000 वर्षाच्या नंतर प्रभू पुन्हा आपल्या सगळ्या अयोध्येवासियांना घेऊन आपल्या वैकुंठ धामाला निघून गेले। असं हे परमात्मा श्री रामचंद्रजीचं पावन चरित्र गेली 7 दिवसापासून आपण या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आनंदी वातावरणामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आपण ऐकत आहोत, ऐकली आहे। बस आपल्याला आता इथंच थांबायचं आहे। आपले कथा पूर्ण विराम रामराज्य झालेलं आहे। गेली 7 दिवसापासून आपल्या या आनंदगाव नगरीमध्ये अत्यंत मोठ्या उत्साही वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये ही रामकथा आपण ऐकली। मायबाप बघता बघता 7 दिवस निघून गेले। आनंद वाटला। तुमच्या सगळ्या मंडळीचं प्रेम, तुमच्या सगळ्या मंडळीचा हा उत्साह, तुमच्या सगळ्या तरुण मंडळीचं बघत असलेलो हे कार्य पाहिल्याच्या नंतर आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि प्रसन्न झालो। तुमच्या सगळ्या मंडळीचं प्रेम पाहिल्याच्या नंतर आणि कसे दिवस निघून गेले तुम्हालाच काय पण आम्हाला सुद्धा कळाले नाही, म्हणून सगळ्या ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो। गावातील सगळ्या महिला मंडळी पहिल्या दिवसापासून बहुसंख्येने आपण उपस्थित आहात। 7 दिवस घरातली कामं सगळी बाजूला सारून आपण उपस्थित राहिलात। तुमच्या सगळ्या महिला मंडळीला धन्यवाद। सगळे पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहेत, सगळ्यांना धन्यवाद। आणि विशेष करून गावातील सर्व तरुण मंडळी, रोजच मी त्यांचं वर्णन केलेलं आहे। आता वेळ आपल्याकडे अपुरा आहे, पुढे दर्शनाला वेळ लागणार आहे, म्हणून आपल्याला इथंच थांबायचं आहे आता। आणि सगळे तरुण मंडळी अत्यंत चांगलं कार्य आपण केलेलं आहे। आता कोणाचाही नामोल्लेख मी करणार नाही, कारण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल। हा सगळा कार्यक्रम म्हणजे गावातील सगळ्या तरुणांचा कार्यक्रम आहे, एकट्या कोण्याही एकाचा नाही आहे। एकट्याचा नो या खेळ म्हणून मेळ जमविला, ही सगळे तरुण मंडळी आहेत। बस सगळ्या तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो। असंच आपलं हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहू एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो मी। उपस्थित सर्व गायक वादक महाराज गीतो मधुर पीतो मधुर मुक्तो मधुर सुप्तो मधुर रूपो मधुर तिलको मधुर मधुराधिपते रखिलो मधुरम अधरो मधुरो वदनो मधुरो नयनो मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं। देवाच्या रूपाचं वर्णन सगळं मधुर 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 मधुर।
म्हणजे गोड 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 गोडच केलेलं आहे. किती परमात्म्याचं रूप सुंदर आहे. आणि सज्जन हो, अशा पद्धतीनं परमात्मा दिव्य तेज पुंज असा लावण्याचा मदनाचा पुतळा राजा दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रेला सुद्धा भगवान शेष परमात्म्याचा अवतार म्हणजे लखनलालजी महाराज यांचं प्रागट्य झालं. कैकेयीला 2 मुलं झाले. त्याच्यामध्ये एक भरत आणि दुसरा शत्रुघ्न. आता काही ठिकाणी थोडासा याच्याबद्दल वाद आहे. काही रामायणाने सुमित्रेला 2 मुलं झाल्याचं वर्णन आहे काही रामायणामध्ये. काही रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं झाल्याचा उल्लेख आहे. पण आपण भावार्थ रामायणाचा जर विचार केला शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी, भावार्थ रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं झाल्याचं वर्णन रामायणामध्ये केलेलं आहे. आता कोणाला किती काय झाली याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. नाथ महाराजांवरती आपण विश्वास ठेवायचा आहे, बाकी कोणावरती ठेवा अगर नका ठेवू. पण नाथ महाराज सांगतात कौशल्येला राम झाले, सुमित्रेला लखनजी झाले आणि कैकेयीला मात्र भरत. आपल्या हृदयामध्ये आल्याच्या नंतर किती आनंद होतो त्या आनंदाचं वर्णन नाही करता येत. आणि म्हणून परमात्मा अयोध्या नगरीमध्ये आले. अरे दशरथ कौशल्येला आनंद झाला याच्यात नवल नाही, सगळ्या अयोध्यावासियांना आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. सगळ्या मंडळीला विनंती करायची, एवढा आनंद त्या सगळ्या अयोध्यावासियांना झाला होता. आपण सुद्धा काल तो आनंद साजरा केलाय अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये. पण विनंती आहे सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि प्रभू रामचंद्रजीचा अयोध्येतला तो जन्मोत्सव आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. सगळ्यांनी टाळी वाजवा एक साथ. हरी बोल. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. हो मूर्ती अशी साजरी ग ओटावरी वासुरी, मूर्ती अशी साजरी ग ओटावरी वासुरी, फुलले सुरा संगती, कोणी मना गोविंद कोणी मना गोपाळ, रामाला नावे किती, रोज कोण्या करून झोप सारे जमून, रोज कोण्या करून झोप सारे जमून, सांग सकाळ गोपालकाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला. खेळा सारंग लाग खेळणारा दंगला, सारंग लाग खेळणारा दंगला, खेळा सारंग लाग खेळणारा दंगला, खेळा सारंग लाग खेळणारा दंगला. टिपरीवरी टिपरी पडे लपून चपून गिरदारी, मारुती ग पिचकारी, रंगाची पडती सडे, फेर धरती दिशा धुंद झाली निशा, फेर धरती दिशा धुंद झाली निशा, रास रंगात दारा नाला, आजी आनंदी. एका आवाजामध्ये बर का, एका आवाजामध्ये.
मी पुढे म्हणतो, एकदा काय करा, तुमचा आवाज मला ऐकू द्या. अत्यंत सुंदर आहे. मी पुढे म्हणतो, तुम्ही सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये, आनंदामध्ये, उत्साहामध्ये म्हणायचा. म्हणणार ना सगळे? वरती हात करा, बोला. वा, काय अडचण नाही. मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मस्त आवाजामध्ये पाठीमागं म्हणा. तयार सगळे? सगळ्यांनी वरती हात करायचा, टाळी वाजवायची मस्त. तबला काही नाही वाजवायचा, फक्त टाळी वाजवायच्या. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. म्हणा. वा वा. हो, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, लखनलाल जी महाराज की, भरत शत्रुघ्न जी महाराज की जय. एवढा आनंद त्या सगळ्या अयोध्यावासियांना झाला आणि ते सगळे अयोध्यावासी आनंदामध्ये तल्लीन होऊन नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. दशरथजीला तर एवढा आनंद झाला होता मैबाप की त्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. दशरथजीने आपल्या राज्यातले सगळे खजिन्याचे दरवाजे उघडे करून ठेवले आणि त्या आलेल्या अयोध्येवासियांना सांगू लागले, अरे ज्यांना जे पाहिजे ते घेऊन जा, ज्यांना जे पाहिजे ते घेऊन जा. आणि स्वतःच्या हाताने दान धर्म दशरथजी मुलं झाले याचा आनंद उत्सव साजरा करू लागले. माहितीये, आज प्रत्यक्ष लक्ष्मी दशरथजीच्या खजिन्यामध्येच येऊन बसली. अरे जिथं माझा देव आलाय, माझा पती आलाय, तिथं मला घरी बसून कसं जमेल. म्हणून लक्ष्मीच खजिन्यामध्ये येऊन बसली दशरथजीच्या. दशरथजी जेवढं दान धर्म करायचे त्याच्या चौपटीकडे खजिन्यामध्ये दान धर्म तयार व्हायचं, वस्तू तयार व्हायच्या. आणि अशा पद्धतीचं दान धर्म दशरथजी करू लागले. सनैया, चौघडे, नगारे, गुडिया, तोरणे उभारल्या गेली आणि तो आनंद उत्सव साजरा करू लागले. आज दशरथ द्वारे बधैया बाजे, 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 आज दशरथ द्वारे बधैया बाजे. बाबा लुटावे अन्न धन सोना, बाबा लुटावे अन्न धन सोना, मैया लुटावे वस्त्र भैया बधैया, भैया लुटावे वस्त्र भैया बधैया बाजे, आज दशरथ द्वारे बधैया बाजे, आज दशरथ द्वारे बधैया बाजे. सनैया चौघडे वाजू लागले. राजा दशरथजीचा तो सुंदर महाल सजला गेला. सर्व देव यक्ष गणना भगवान परमात्म्याचं ते रूप पाहण्याकरता
कौशल्या मातेच्या घरी प्रवेश करत आहेत. हिमालयामध्ये हजारो लाखो वर्षाची तपश्चर्या करणारे साधू ऋषी तपश्चर्या टाकून पळू लागले दशरथीच्या महालाच्या दिशेने. कारण ज्या वेळेला कळालं की जगाचा चालक मालक नियंता परमात्मा अयोध्येमध्ये प्रगट झालाय, अरे ज्याच्यासाठी तपश्चर्या करायला तो परमात्मा प्रगट झालाय, आता इथं तपश्चर्या करत बसण्यात काय अर्थ आहे, चला देवाला बघायला. आणि ते सगळे दाढी वाढलेली, जटा वाढलेली, नकाच्या चुंबळी झालेले, काही दिगंबर भस्म लावलेला, अंगाला राख लावलेली आहे, चित्र विचित्र ते सगळे साधू ऋषी मुनी त्यागी वैरागी संन्यासी माझ्या परमात्म्याला भेटण्याकरता अयोध्या नगरीमध्ये येत आहेत. आणि त्या आलेल्या साधू ऋषी मुनीचं राजा दशरथजी महाराज यथायोग्य प्रमाणे पूजन करतायत, स्वागत करतायत. या माझ्या अयोध्या नगरीमध्ये तुमच्या सगळ्या साधू संन्यासाचं स्वागत आहे. मोठे मोठे लाखो वर्षाची तपश्चर्या करणारे ते सगळे ऋषी गणगंधर्व आज अयोध्या नगरीमध्ये एकत्रित झाले होते. देवाचं रूप पाहण्याकरता सगळा समाज एकत्रित झाला होता. नवे माझ्या रामललाचं दर्शन घेण्याकरता स्वतः कैलासावरून भगवान शंकर सुद्धा अयोध्या नगरीमध्ये आले. आणि त्या आलेल्या साधू ऋषीमुनींना महाराज दशरथ दान धर्म करू लागले. कैकेयी माता, कौशल्या माता, सुमित्रा माता सर्वजण मिळून दान धर्म करू लागले. आणि ते दान स्वीकारून सगळेजण डोक्यावरती घेऊन आनंदामध्ये नाचू लागले. रामलल्लाचा जय जयकार करू लागले, राजा दशरथाचा जय जयकार करू लागले आणि नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. आंगन में सखी नाचे गावे, आंगन में सखी नाचे गावे, हो द्वार बजे शहनैया बधैया, द्वार बजे शहनैया बधैया, श्रुनु सखी नयन सफल करियावे, श्रुनु सखी नयन सफल करिया. अरे ज्याच्यासाठी तपश्चर्या आपण वनामध्ये करत होतो तो तर परमात्मा प्रगट झाला. साधू संत महात्मेने त्या देवाचं रूप पाहिलं आणि रूप पाहून गळगळा डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. श्रुनु सखी नयना, श्रुनु सखी नयन सफल करियावे, श्रुनु सखी नयन नयना सफल करियावे. श्रुनु सखी नयन सफल करियावे, श्रुनु सखी नयन सफल करियावे, श्रुनु सखी नयन सफल करियावे, सुनु सखी नयन नयन नयन. श्रुन सखी नयन नयन सगळे अयोध्या भगवान परमात्म्याचं रूप पाहून रडत होते मायबाप. नयना हो नयना
सखी नयना सुन सखी नयना सुन सखी नयना सुन सखी नयना सुन सखी सुन सखी नयना सुन सखी नयना हरि बोल सुन सखी नयना सुन सखी सखी नयना नयना हरि बोल सुन सखी नयना 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 सुन सखी नयना नयना सुन सखी नयना सुन सखी नयना सुन सखी नयना नयना सुन सखी नयना सफल करी आवे सुनो सखी नयना सफल करी आवे सुनो सखी नयना सफल करी आवे 12 बजे सैया आज दशरथ द्वारे बनाया बाजे सुंदर सुंदर बधैया वाद्य गणगंधर्व लोक राजा दशरथीच्या अंगणामध्ये येऊन नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. मला वाटतं आपण तर नसतो ना. माहोल अत्यंत सुंदर, असा सुंदर माहोल तयार झाला.
सगळे नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. त्यावेळेला भगवान शंकर पार्वतीला सांगतात, पार्वती ऐक, त्यावेळेला मी एक चोरी केली. काय चोरी केली? भगवान शंकराला पाहण्याकरता मी एक चोरी केली. त्यावेळेला मी आणि काकू भुसुंडी एका संन्यासाचा वेश घेऊन भगवंताला पाहण्याकरता गेलो. आणि ज्या वेळेला आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला कोणीच आतमध्ये जाऊ देणार. सगळे बाजूला सारू लागले. ए बाजूला हे म्हटले, तुम्ही कुठून आलात, कशा करता आलात? अरे म्हटले, आम्ही दशरथजीच्या मुलाला पाहण्याकरता आलोत, कौशल्या मातेच्या लालाला पाहण्याकरता आलोत, आम्हाला बघायला जायचं, जाऊ द्या. भगवान शंकर म्हणतात, और एक कहो निज चोरी, सुन गिरिजा अति दुःख मनोरी. एक चोरी मी केली की भगवंताचं रूप पाहण्याकरता भगवान शंकर सांगतात, मी आणि काक भ्रुसुंडी संन्यासाच्या वेशामध्ये गेलो, पण आतमध्ये आम्हाला कोणी जाऊ देना. सगळे बाजूला, हे चल भाई बाजूला म्हणले, झिडकारू लागले. देवाचं रूप पाहण्याची मनोमन इच्छा झाली, पण आतमध्ये कोणीच आम्हाला जाऊ देना. शेवटी खिन्न झालो आम्ही दोघंही, आणि तिथून परत आम्हाला यावं लागलं. आणि परत येऊन आम्ही एका सरोवराच्या काठावरती बसलो. पण मनामध्ये मात्र इच्छा होती की आज भगवंताला पाहिल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. कोण म्हणतंय? भगवान शंकर. भगवंताला पाहिल्याशिवाय जायचं नाही. इकडे भगवंताने रामचंद्रजीने ओळखलं की अरे देवादिदेव महादेव आपल्याला भेटण्याकरता आलेत, पण त्यांना कोणी आतमध्ये येऊ देत नाहीये. म्हणून रामचंद्रजीने काय केलं माहितीये? इकडं पाळण्यामध्येच रडायला सुरुवात केली. एवढे मोठ्याने रडू लागले, एवढे मोठ्याने रडू लागले. काही केल्या रामचंद्रजी रडायचंच थांबलं. कौशल्या मातेने भरपूर समजावलं, भरपूर रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या रामचंद्रजी रडायचं थांबेना. सगळे घाबरले. नेमकं काय झालं असेल म्हटले आपल्या लेकराला? का रडत असेल? पोट तर दुखत नसेल, काही त्रास तर होत नसेल ना? सगळ्या वैद्यांना बोलवलं. बघा म्हटले काय झालंय बाळाला, का रडतोय सारखा दिवसभर आज सकाळपासून? सगळे उपाय फेल गेले, पण तरी सुद्धा भगवंत रामचंद्रजी काही रडायचं थांबेनात. त्यावेळेला काही वयोवृद्ध अयोध्येतल्या स्त्रिया कौशल्याकडे आल्या आणि सांगितलं, कौशल्या तुला माहितीये का, अगं तुझ्या लेकराला बघायला कुठून कुठून आणि कोण कोण आणि कशा कशा पद्धतीचे माणसं येत आहेत. आणि बाई कोणाची नजर कशी, कोणाची नजर कशी काय सांगता येतं? सगळे लोक चांगल्याच नजरेने पाहतात असं नाहीये कौशल्या. मग अगं न जाणो कोणाची तरी नजर तुझ्या लेकराला लागली बघ, कोणाची तरी दृष्टी तुझ्या लेकरावरती वाईट पडली. त्याचा परिणाम तुझ्या बाळाला कोणाची तरी दृष्ट लागलीये. दृष्ट काढणार कोणी असलं तर बघा म्हटलं इथं आपल्या गावामध्ये. नजर उतारने वाला कोई है क्या? म्हटले नजर काढणार कोणी असेल तर बघा म्हटले ताबडतोब. म्हटले या बाळाला नजरच लागली कोणाची तरी. आणि मग सज्जन हो, राजा दशरथाने सैनिकाला बोलवण्याने सांगितलं, जा सगळ्या अयोध्येमध्ये दौंडी पिटव आणि सांग सगळ्यांना की कोणी नजर काढणार असेल तर लवकर या. आणि तो दौंडीवाला हातामध्ये दौंडी घेऊन सगळ्या अयोध्येमध्ये फिरू लागला. है कोई नजर उतारने वाला? अरे अयोध्या नगरी में कोई बालक की नजर उतारने वाला है? कोणी आहे का नजर उतारणार? बाळाला नजर लागलीये, कौशल्या मातेच्या रामललाला नजर लागलीये, कोणी आहे का नजर उतारणार? दौंडी पूर्वीच्या काळामध्ये दौंडी द्यायची, तसा तो दौंडीवाला आणि मग दौंडी तो देऊ लागला. आणि ती दौंडी देत तो फिरत त्या सरोवराच्या काठावरती आला. आणि तिथं मोठ्याने म्हणू लागला, कोई नजर उतारने वाला है क्या? अरे बाळाला नजर लागली, कोणी नजर उतारणार असेल तर सांगा. तेवढ्यामध्ये हे दोघ जण तिथं बसले होते. कोण? भगवान शंकर आणि काक भ्रुसुंडी महाराज, साधूच्या वेशामधले. भगवान शंकराने काक भ्रुसुंडीला सांगितलं,
काकभ्रुसुंडी जी भगवान. अरे म्हटले फायदा चालून आला आपल्याकडं म्हटले. आता आपल्याला नक्कीच दर्शन होऊ शकतं म्हटले देवाचं. मग आपल्याला काय करावं लागेल म्हटले. आपल्याला त्याला सांगावं लागेल की आम्ही बाळाची नजर उतरू शकतो. आमच्याकडे ते सामर्थ्य आहे, आमच्याकडे ते तपश्चर्याचं फल आहे की तुमच्या कशीही बाळाला नजर लागलेली असू दे आम्ही उतरू शकतो. आणि म्हणून भगवान शंकराने त्या दौंडीवाल्याला आवाज दिला, ए दौंडीवाला इकडे ये. दौंडीवाला पळतच आला, नमस्कार केला. जी साधू महाराज बोलिये. म्हटले कोणाला नजर लागली? म्हटले अहो राजे दशरथजी महाराज आणि कौशल्य मातेचा मुलगा राम सकाळपासून सारखं रडतोय. कोणाची दृष्टी लागली नजर लागली कळायला मार्ग नाहीये. काही केल्यानं रामलला रडायचं थांबेनात. नजर उतरता येते का तुम्हाला? काही कळतं का तुम्हाला जादू टोना काही काय झालंय म्हणून बाळाला? भगवान शंकराने सांगितलं अरे आम्हाला सगळं कळतं म्हटले. आम्ही अंतर्ज्ञानी आहेत सगळं कळतं आम्हाला. मग म्हटले नजर काढता येईल का? म्हटले हो काढता येते, चला मग. आणि चला म्हटल्याच्या नंतर मग तो आता दौंडीवाला पुढे आणि त्याच्या पाठीमागं हे दोघ जण महात्मे भगवान शंकर आणि काकभ्रुसुंडी IT मध्ये निघाले. आणि जात असताना ती सगळी गर्दी होती ना, तो दौंडीवाला सांगला चलो हटो बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा आहे, चलो चलो चलो. आता सगळेच मार्ग देऊ लागले. ज्यांनी मग सीतेला ढकली तर हे चल होय बाजूला. साधूला म्हणजे भगवान शंकराला आणि काकभ्रुसुंडीला ते सगळ्यांनी तोंडातच बोट घातला. अरे बापरे म्हटले ज्या साधूला आपण मदत जाण्याकरता थोडी सुद्धा वाट दिली नाही म्हटले ते साधू नजर उतरणारे आता सगळे दर्शन घेऊ लागले, सगळे दर्शन घेऊ लागले. आणि सज्जन आहो जसं त्या दोन महात्म्यांना म्हणजे भगवान शंकर आणि काकभ्रुसुंडी आतमध्ये प्रवेश करतायत, कौशल्य मातेला दौंडीवाल्याने सांगितलं मैया नजर उतारणारे आलेत. कोण आहेत? आणि त्या भगवंताला कौशल्य मातेने पाहिलं, नमस्कार केला आणि विनंती केली काही करा पण माझ्या बाळाची नजर उतरवा. आणि शंकरजीने सांगितले कुठे तुझा बालक मैया दाखव. आणि स्वतः कौशल्या मातेने भगवंताला उचललं आणि माझ्या भगवान भोलेनाथाच्या मांडीवरती दिलं. आहा, ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या मांडीवरती भगवंताला दिलं आणि ज्या वेळेला हरी आणि हराचं मिलन झालं ना महाराज, हरी आणि हराचं मिलन झालं आणि भगवंत नुसते रामचंद्रजीकडे पाहून ढसा ढसा रडू लागले. आणि रामचंद्रजी सुद्धा जसं भगवंताच्या मांडीवरती दिल्याबरोबर एकदम रडायचे शांत झाले. सगळ्यालाच आश्चर्य वाटलं, अरे बाप काय म्हटले या साधूकडे ताकद आहे म्हटले. नुसतं मांडीवरती दिलं आणि एका नजरेने पाहिलं तर म्हटले बाळाची नजर उतरली, रडायचंच थांबला म्हटले आपला मुलगा. सगळे आश्चर्यचकित झाले. पण माझे भगवान भोलेनाथ मात्र परमात्म्याकडे पाहून रडू लागले. भगवंता बहुता दिसा होती मज आस, आजी घडेले सायासी रे. अरे अनंत जन्मापासून तुझ्या या स्वरूपाची दर्शनाची लालसा मनामध्ये बाळगून होतो. धन्य झालो प्रभू मी आज, धन्य झालो प्रभू. म्हणून स्वतः भगवान शंकर भगवंताची स्तुती गाऊ लागले, वर्णन करू लागले. देवाचं रूप पाहिलं आणि आता भगवंत शंकरजी परमात्म्याचं रूप पाहून नाचू लागले. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला. अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में
नाच जोगी मतवाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देखूंगा तेरा लाला। अलख निरंजन देखूंगा तेरा लाला। आज अयोध्या की गलियों में नाचे जोगी मतवाला। आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला। आज अयोध्या की गलियों में नाचे जोगी मतवाला। आज अयोध्या की गलियों में नाचे जोगी मतवाला। शैली श्रृंगी लिए हाथ में और डमरू त्रिशूल लिए। और डमरू त्रिशूल लिए। चमक चमाचम नाचे जोगी दरस के मन में चाह लिए। मन में चाह दिए। पग में घुंघरू चम चम बाजे कर में जपते हैं माला। आज अयोध्या की गलियों में जोगी मतवाला। आज अयोध्या की गलियों में नाचे जोगी मतवाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देख दशरथ का लाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देख नंद लाला। अंग विभूति रमावे जोगी बागंबर कटी में साए। की में छाए। जटा जूट में गंग विराजे भक्त जनों के मन में वाए। भक्त जनों के मन में वाए। मस्तक पर श्री चंद्र विराजे गल में सरपन की माला। आज अयोध्या की गलियों में मतवाला। आज अयोध्या की गलियों में नाचे जोगी मतवाला। अलख निरंजन खड़ा पुकारे देखो दशरथ का लाला। निरंजन खड़ा पुकारे देखो दशरथ का लाला। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। 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 ओम नमः ओम नमः शिवाय। बोलिए भोलेनाथ भगवान की जय। भगवान शंकर जी नाचायला लागले आणि महाराज हातामध्ये डमरू एका हातामध्ये त्रिशूळ आणि भगवान भोलेनाथ परमात्म्याचं ते रूप बघून बेधुंद झाले आणि परमात्मा उड्या मारायला लागले, नाचायला लागले. तो आनंद काही केल्या भगवान शंकराला गगनामध्ये मावेना आणि भगवान शंकर भोलेनाथ परमात्म्याचं ते दर्शन घेऊन पुन्हा आपल्या कैलासावरती जाण्याकरता निघाले. इकडे परमात्म्याच्या जन्माचा उत्सव अनेक दिवस अयोध्येमध्ये झाला. परमात्मा 12 दिवसाचे झाल्याच्या नंतर 12व्या दिवशी वशिष्ठ महामुनीच्या माध्यमातून भगवंत आणि त्या सगळ्या भावंडाचा नामकरण विधी करवण्याचं ठरवलं. कारण आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये जे काही 16 संस्कार सांगितलेले आहेत त्या 16 संस्कारांपैकी हा एक महत्वाचा संस्कार आहे, तो म्हणजे नामकरण संस्कार. बाळाचं नाव ठेवायचं असतं ना, आणि तो नामकरण संस्कार असतो. बाळ जन्माला यायच्या अगोदर पासूनच आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये संस्कार सांगितलेले आहेत. ज्यावेळेला गर्भामध्येच बाळ असतं त्यावेळेला गर्भधान संस्कार हा पहिला संस्कार आहे. गर्भधान गर्भामध्ये असतानाच बाळावरती संस्कार केल्या जातात, त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. बरोबर. आणि म्हणून बाळ जन्माला यायच्या अगोदर पासून त्याचे संस्कार असतात. मग शेवटचा संस्कार
म्हणजे अंत्यविधी संस्कार. जन्माला यायच्या अगोदर पासून ते मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण आपल्याला बाकीचे दुसरे कोणतेच नाही, फक्त एकच माहिती आहे. कोणता? अंत्यसंस्कार. बाकीचे दुसरे कुठले संस्कार माहिती नाहीत आपल्याला. फक्त एक माहिती आहे, तो म्हणजे अंत्यसंस्कार. पण हा बाळ 12 दिवसाचं झालं की नामकरण हा एक संस्कार आहे. आणि त्या नामकरण संस्कार पूर्ण करण्यासाठी वशिष्ठ महामुनी दशरथजीकडे येतात आणि सांगतात, महाराज अहो मुलांची नामकरण ठेवली पाहिजेत. आणि म्हणून स्वतः राजा दशरथजी हात जोडून प्रार्थना करतात, महाराज तुम्ही जी आज्ञा द्याल ती आज्ञा शिरसावंद्य आहे. आणि म्हणून स्वतः वशिष्ठ महामुनींच्या माध्यमातून या 4ही भावंडाची नावं ठेवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक आई आपल्या आपल्या बाळाला आपल्या आपल्या मांडीवरती घेऊन बसलेली आहे. आणि स्वतः वशिष्ठ महामुनी त्या सगळ्या बाळांकडे पाहत आहेत. ज्या वेळेला भगवंताकडे वशिष्ठ महामुनींनी पाहिलं आणि भगवंताचं ते रूप पाहून वशिष्ठ महामुनी सगळ्यांना सांगतात, हा जो मुलगा आहे ना, हा मुलगा कोणी सामान्य नाहीये. हाच मुलगा कधी काळी वामन झाला होता. हाच मुलगा कधी काळी नरसिंह झाला होता. हाच मुलगा कधी काळी मत्स्य झाला होता, कूर्म झाला होता. याच बाळाने याच्या अगोदर अनंत रूप धारण केलेले असा दिव्य तेजस्वी असा बालक तुमच्या उदरी जन्माला आलेला आहे. आणि म्हणून हा मुलगा मोठा झाल्याच्या नंतर या सगळ्या जगाला आराम देईल, सुख समाधान प्राप्त करून देईल. म्हणून या जगाला आराम देणारा हा मुलगा असल्यामुळं कौशल्याच्या मुलाचं नाव राम असं ठेवलं. बोलिये श्री रामचंद्र भगवान की जय. राम शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. जो या तापलेल्या जीवाला आराम देतो त्याला काय म्हणतात? राम असं म्हणतात. आणि म्हणून राम नामामध्ये ती ताकद आहे. किती दुःखी किती संकटामध्ये असलेला माणूस असू द्या, पण राम शब्द उच्चारला की त्याला आरामच मिळतो. बघा, ही राम नामाची ताकद आहे. आणि म्हणून या सगळ्या जगाला आराम देण्याचं काम हा मुलगा करणार आहे. म्हणून राम असं नाव ठेवलं. सुमित्रीच्या बाळाकडे पाहिलं तर हाच मुलगा भगवान नारायणाचा शेषाचा अवतार आहे. आणि तो शेष अवतार भगवान परमात्मा सुमित्रीच्या उदरी घेत आहेत. आणि तो म्हणजे लखनजी महाराज आहेत. आणि ज्या वेळेला सुमित्रीच्या मुलाचं नाव लक्ष्मण असं ठेवलं. कैकेयीचे जे 2 पुत्र होते, एकाचं नाव भरत असं ठेवलं आणि दुसऱ्याचं नाव शत्रुघ्न ठेवलं. आणि 4ही बाळाचा नामकरण विधी समापन्न झाला. कौशल्या मातेला आनंदी आनंद झाला, सगळ्या राण्यांना आनंद झाला, दशरथजीला सुद्धा आनंद झाला. आणि मुलाचं नामकरण विधी समापन्न करून वशिष्ठ महामुनीला भरपूर दान धर्म महाराज दशरथजीने केलेला आहे. आणि तो दान धर्म स्वीकारून वशिष्ठ महामुनी आपल्या आश्रमामध्ये निघून जात आहेत. इकडं परमात्मा आता अयोध्येमध्ये हळूहळू हळूहळू हळू वाढू लागले. आणि थोडं 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 कौशल्या मातेच्या महालामध्ये परमात्मा थोडस रांगण्याचा प्रयत्न करू लागले. आणि हळूहळू परमात्मा रांगूही लागले. तळवे तळ हात टेकीत
तळवे तळ हात टेकीत टेकीत तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळ टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगती रंगनाथ तुम्ही देखील असे रंगती रंगनाथ तुम्ही देखील असे रंगती रंगनाथ तुम्ही देखील असे रंगती रंगनाथ तुम्ही देखील तळवे तळ हात तळवे तळ हात टेकीत टेकीत तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळ हात तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत कसं रांगायला वा मोडतान माग भगवंत हळूहळू हळू रांगू लागले. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.